हो, जयेश दिव्या इथेच राहतात. महाग झाली बरं का, 70 रुपयाला होती. सकाळीच तो मला आलताला काय बोलला, 70 रुपयापासून सुरू झालेला आपला प्रवास. 98 रुपयाला झाली हो. थोडस महागाईकडे लक्ष द्या. ही क्यूटशी अशी कॅन्डल पण त्यांनी दिली आज व्हॅलेंटाईन डे म्हणून. ही पण 20 रुपयाला हो. हा, ते ब्लर मूवी 2-3 रुपयाला ठीक आहे. 20 रुपयाला कॅन्डल पण आहे. काय तिला पेटवायचंच आहे. काय तर माझी हिरोईन. डॅडीचा हात दुखतोय बाळा. काय काय हे जे आत्ताच छिद्र छिद्र पाडलेले आहे, शास्त्र जे असतं बोललं आहे ते त्याच्यावरती ठेवलंय. याला बेस बोलतात. तर ही घरी बनवलेली चटणी नाही, काय हो, सॉस कोणता? पिझ्झा पास्ता सॉस. पिझ्झा पास्ता सॉस, पटॅटो. ऐ ऐ छोटा मास्टर शेफ, काय काम आहे तुझ्या इकडे? हां ओके. मला आधी वाटलं पॉन्ड्स पावडर टाकताय की काय. मी आता चुकीची माहिती दिली असती ना. तर श्रोत्यांनो, पॉन्ड्स पावडर नव्हे, हे काय आहे हो? पिझ्झा मिक्सर. पिझ्झा मिक्सर. पिझ्झा मिक्सर नाहीये. हां, पिझ्झा मिक्स. तिथे वहिनीने केक बनवलाय. केक देखील घरी बनवलाय. आजोबांची लाडकी. घेतो तुला. आईच्या बा. नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि मी विशाल, मी अक्षया आणि ही अक्षया तुमचं स्वागत करीत आहोत आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आहे प्रेम विशेष, कारण आज आहे व्हॅलेंटाईन्स डे. जो माझ्यासारखी जी नवीन तरुण मंडळी आहेत 17-18 वर्षांची, ती प्रेमात पडतात. आणि आजचा दिवस जो असतो तो प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि जे सिंगल वगैरे आहेत, म्हणजे एकेकाळी आम्ही पण होतो, तर ते समजू शकतात की त्यांना दुःख नाही वाटत. असं सगळ्यांना वाटतं की जे सिंगल असतात त्यांना खूप दुःख वाटतं सगळ्यांना बघून. असं काही नाही, त्यांना चीड येते आणि क्यू येते त्या लोकांची. आणि म्हणतात अरे काय काय चालू आहे. तर ते विचारी असे दुःखी वगैरे असं काही नसतं. सुखी असतात ती माणसं. एक मिनिट, मग आता तुम्हाला ह्यावरती असं काय वाटतं, सिंगल लाईफ चांगली आहे की मॅरिड लाईफ चांगली आहे की काय, कसं वाटतंय? याच्यावर नासामध्ये संशोधन चालू आहे आणि याचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही. कारण दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या आहेत, दोन्ही गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टी पण आहेत आणि आहे थोडंसं दुःख लपलेलं आहे. एखादं काहीतरी असेल ना, जी एखादी गोष्ट. मला फोन आला. लग्नानंतर काय होतं मी तुला सांगतो. लग्नानंतर ना एक शिस्त लागते माणसाला. शिस्त लागून जाते की आधी जो असा मोकळा ढाकळाचा फिरायचा माणूस असतो ना, की अरे काहीच नाही, ज्याला रिस्पॉन्सिबिलिटीज नाहीयेत, काही नाही, मनासारखा जगतो, तर त्याला ना एक सवय जर झाली तर मग त्याच्यासाठी थोडंसं अवघड होतं. आणि चांगली सवय लागते की वाईट? चांगल्या लागतात, वाईट तर मला काही नाही असं सांगतात की आता सगळ्यात चांगले असतात. माझी मम्मी पण इम्प्रेस झाली होती की अरे लग्न झालं तर काय पोरग बाबा. तर खूप खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला लग्नानंतरच शिकायला मिळतात आणि चांगली शिस्त लागते. त्यामुळे लग्न म्हणजे चांगलंच आहे. मी असं टॉपिक आपण आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि गेल्या वर्षी ह्या दिवशी आम्ही वाट बघत होतो. बुबू आमची येणार आहे आणि आम्ही खूप एक्साइटेड होतो. मार्चची तारीख होती ती, बट ऑब्व्हियसली मार्चला 27 मार्च नेक्स्ट मंथ ती एका वर्षाची होणार आहे. कसा टाइम पिरियड गेलाय हा. कसं खरंच बोलतात ना, कधी कळत नाही, ते खरंच आहे आणि ते आम्ही अनुभवतोय. आणि त्याच निमित्ताने आज व्हॅलेंटाईन डे आहे. तर विशू ॲज युजल विसरलेला नाहीये. त्याने मस्त माझ्यासाठी पेस्ट्री, माझी फेवरेट डेअरी मिल्क. आणि महाग झाली बरं का, 70 रुपयाला होती. सकाळीच तो मला आलताला काय बोलला, 70 रुपयापासून सुरू झालेला आपला प्रवास. 98 रुपयाला झाली हो. थोडंसं महागाईकडे लक्ष द्या. काय कसं तर सकाळी झालं बोलतो, बघ आपण 70 रुपयापासून सुरू केलेला प्रवास आज 98 रुपयापर्यंत येऊन पोहोचलाय. म्हटलं वा 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 वा. आणि ही क्यूटशी अशी कॅन्डल पण त्यांनी दिली आज व्हॅलेंटाईन डे म्हणून. ही पण 20 रुपयाला हो. हा, ते ब्लर मूवी 2-3 रुपयाला ठीक आहे. 20 रुपयाला कॅन्डल पण आहे. काय तिला पेटवायचंच आहे.
काय तर 20 रुपयाची कॅन्डल. तर खूप छान असं विशूने मला सरप्राईज दिलं आणि ॲज युजल तो इम्प्रेस करण्यात कधी मागे राहत नाही आणि छान वाटतं. आणि ह्या वर्षी ॲज अ पॅरेंट्स फर्स्ट टाइम आम्ही व्हॅलेंटाईन डे करतो. गुलाबाचं सांगायचं राहिलं. मी बोलली ना रोज पण दिलं. हा हे आधी 5 रुपयाला पण कोणी विचारत नाही. अच्छा. हो आज 20 रुपयाला आहे काय? तरी सांगायचं एवढं की किती महागाई झाली लग्नानंतर त्या गोष्टी आधी तर विचार हा, 50 असं रुपयाचा नाही. असं नाही की गुलाब घेऊन लग्न यायचा. झालं म्हणून महागाई झाली प्लीजच. नाही पारू पण महागाई लग्न झाली म्हणून नाही हा पण महागाई झाली आणि त्याचा फटका आम्हाला सामान्य माणसं सामान्य जनतेला बसतो ते सांगायचं होतं मला, बाकी काही नाही. तर खूप छान वाटतंय आम्हाला. आणि आता आजचा प्लॅन असा आहे की आम्ही दादा बहिणीने इन्व्हाइट केलेलं आहे आणि बघू पुढे काय काय होणार आहे ते. मी नक्की शूट तर करणारच. आणि विहा मम्मी पप्पांसोबत गेले. पप्पांच्या ती एवढी मागे लागते ना, आजोबा जिथे जातील तिथे तिला जायचं असतं. तर जसे पप्पा रेडी झाले तर पप्पा बोलले मी जातो तिला घेऊन पुढे. म्हटलं ठीक आहे. त्यामुळे मम्मी पप्पा आणि विहा गेलेत. आम्ही आता जाणार आहोत. तर आणि डोंट नो म्हणजे हे बघा हे रिलेट करू शकतील. जेव्हा विहा नव्हती तेव्हा ही पेस्ट्री आता आम्ही दोघांनी कट करून मोकळे झालो असतो किंवा काय. आणि आता पण मला असं वाटलं की चल आपण पटकन जायच्या आधी म्हटलं मी व्हिडिओ स्टार्ट करणार आहे आणि आपण पेस्ट्री आपण मस्त हे करूया व्हिडिओ बनवूया आणि जाऊया. पण मी मला कोणतं सेलिब्रेशन तिच्याशिवाय पूर्ण होणार हे नाही. मी बोलली की तू बोलला. मी तर तू काट केलं असं मिळत तिकडे जाऊन मी परत केलं असतं त्यात काय. पण डोंट नो मला नाही राहावलं. म्हटलं नाही यार माझी बुबू नाहीये तर नको म्हटलं. मी म्हटलं नाही बुबूला घेऊनच आपण हे करूया. बुबूला तिकडे गेल्यानंतर मस्त ती थांबते की नाही डोंट नो, कारण तिला प्रचंड आता झोपेचं तिचं टायमिंग आहे. प्रचंड ती झोपेत असेल मला तरी असं वाटतंय. बट स्टील बघू आम्ही जाऊन तिथे शूट करूच. आणि जर आज प्रेमाचा दिवस आहे म्हणून आम्ही स्टार्टिंग थोडीशी प्रेमाची विशूने जसं की बऱ्याच सांगितलं. तर मी तर एकच सांगेन की आयुष्याचा जोडीदार हा आपला आयुष्याचा म्हणजे शेवटपर्यंत आपल्या सोबत असणारा असतो. त्याच्यामुळे कधीही घाई करायची नाही. आणि जोडीदार आपला मात्र जर चांगला असेल ना तर खरं संसार खूप सुखाचा होतो. खूप म्हणजे खूप. त्यामुळे आयुष्याचा जोडीदार निवडताना खूप असा विचार करून जास्त घाई न करता आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण बघायची असते आणि त्यानंतरच आपण डिसिजन घ्यायचा असतो. आणि लग्न हा असा खेळ नाही की चला बाबा आपण बघूया आणि नाही पटलं तर जाऊ दे मी नाही, तर ते तसं नसतं. त्याच्यामुळे आयुष्यात जर जोडीदार आपल्याला चांगला मिळाला ना, हे विषू नेहमी बोलतो. अधिक मार्गदर्शनासाठी मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला सर्व माहिती सांगेल की जोडीदारामध्ये कोणत्या गोष्टी बघायच्या असतात, कोणत्या गोष्टी विचार करायच्या असतात. नाही ती प्रत्येकाची चॉईस असते ना. हा म्हणून त्यांच्या चॉईस नुसारच विचारा ना. हा तर मी त्यांची सांगेन चॉईस ना असते. की पण एक बेसिक आहे की आपला पार्टनर नीट असावा. आपल्याला म्हणजे असं नाही की नुसतंच आपले लाड करणारा किंवा काय सर्व, कारण आपली फॅमिली देखील असते. लग्न जरी आपल्या दोघांचं झालं असलं तरी त्याच्या फॅमिलीला आपल्याला सांभाळावं लागतं आणि आपल्या म्हणजे मुलीकडच्या फॅमिलीला देखील त्या मुलाने लक्ष दिलं पाहिजे. असं नाही की फक्त त्याने त्याचंच बघितलं पाहिजे. तर असतं हे असं, कारण फक्त लग्न हे बोलतात ना 2 जणांचं नसतं, 2 फॅमिली देखील एकत्र येत असतात आणि कधी ओळख नसते. तर सर्व काही अशा गोष्टी असतात. त्याच्यामुळे लग्न करताना नक्कीच विचार करायचा आणि मगच डिसिजन घ्यायचा. घाईघाईत काही करायचं नाही. तर ठीक आहे. बाकी आता काय ज्याला गेल्यानंतर आता बाकी मी शूट करेन आता, कारण आम्ही निघतो लेट झालाय आणि आता थोड्यात फोन यायच्या आधी पटकन आम्ही निघतो. तर येस व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी व्हिडिओ कंटिन्यू करेन. येस नक्की बघा. मी टॅटू दाखवतो मला. अरे हा मी तर विसरलीच. ज्यांनी रील बघितला नसेल तर त्यांनी इथे बघा टॅटू बनवलं. टॅटू इथे अरबी मध्ये काहीतरी लिहिलेलं आहे ना हे. आता दिसणार नाही पण विशूने इथे माझ्या नावाचा टॅटू पब्लिकला हा अक्षू लिहिलंय विशूने. बघायचं अक्षू लिहिलंय विशूने हे. आणि माझ्यासाठी खरंच खूप सरप्राइझिंगली होतं एकदम. म्हणजे मला माहिती नव्हतं, कारण आम्ही काल टॅटू काढायला गेलेलो तर इथे माझा हात आहे आणि त्यावर बुबूचा हात आहे आणि त्याने विहा लिहिलंय आणि रोमन मध्ये बुबूची डेट ऑफ बर्थ लिहिली आहे 27/3/25 आणि खूप छान आहे. तुम्ही रील शॉर्ट मध्ये अपलोड केलेला आहे. जर नसेल बघितला तर जाऊन नक्की चॅनलवरती जाऊन नक्की बघा. आणि कालच जस्ट काढून आले आणि खूप छान सरप्राईज होते माझ्यासाठी व्हॅलेंटाईन डेचं. आणि सगळ्यात बेस्ट तर हे पण तिच्या वहिनीने चांगलं एक्सप्लेन केलं. हा माझा हात, त्याच्यावर माझ्या बायकोचा हात आणि त्याच्यावर माझ्या मुलीचा हात. असे खूप छान असं खूप छान केलं बाबा त्यांनी. मला टॅटू खूप आवडलेला आहे. मी सांगेन जर कोणाला इच्छा असेल की कुठून काढला टॅटू वगैरे तर त्याचे डिटेल्स पण मी तुम्हाला नक्की शेअर करेन. भांडूप मधले आहेत ते. आणि इथे अक्षू लिहिलंय ते आल्यानंतर त्यांनी मला रात्री दाखवलं. पिल्लू हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. थँक्यू म्हटलं. थँक्यू
थँक्यू. बघ तसं तर तिला टॅटू आधी आवडत नव्हतं. हा जी मला अजूनही तो मला बोलतो प्लीज माझ्या नावाचा काढ. मी म्हंटल मी खूप आधी बोललो तुझं नाव नाही. असं काढतो तर तेव्हा नाही. नको मी बोलले. म्हटलं तू पण काढू नको. खरं तर मी त्याला नेहमीच बोलायची तू पण माझा काढू नको. म्हणून मी मी पण- चुपचाप गपचूप. हा हे मला माहित नव्हतं. फक्त हे त्याला मुलीचं करायचं होतं हे मला माहिती. म्हटलं ठीक आहे चल कर. आणि मग ते हाताचं त्या लोकांनी कॉन्सेप्ट दिली आणि म्हणून आवडलं. ते युजली माझ्या हाताचं पण काही नव्हतं. आम्ही बुबूच्या पायाचं व्हिडिओ एक हा, होतो हे विचार करणार तो होतो केलेला. टॅटू. पण आवडलं पण हा. ती तिकडे गेल्यानंतर आवडलं म्हणून हे गेलं. नाहीतर मी त्याला नेहमी बोलायची माझा देखील टॅटू काढू नकोस आणि मी तुझा काढणार नाही. कारण मला हा टॅटू ही कन्सेप्टच डोंट नो. म्हणजे आवडत नाही असं नाही पण ते एवढं पेन होतं आपल्याला माहितीये तर कशाला ना कशाला. आता 2 दिवस मला सांगतो हात दुखणार, पाण्यात हात टाकायचा नाही, सूज येते त्याला, असं जरा असं तो हेवी काही उचलू नाही शकत आहे. म्हटलं कोणी एवढं सांगितलंय ना आपल्याला माहिती असताना. तो बोलतोय तुला नाही करणार. ठीक आहे आम्हाला कळून पण नाही घ्यायचंय. पण खूप छान टॅटू काढलाय आणि थँक्यू होय, सो मच. नंतर त्याची एक छोटीशी मी क्लिप पण ऍड करून देईल. हा बघा, तुम्ही रील तुम्हाला मध्ये असं जर- बघा. हा, असं जर Reel नीट मध्ये- दिसणार नाही, नसेल रील मध्ये व्यवस्थित हा रील दिसतंयच आहे. टाकलेली ऑलरेडी तुम्ही त्या रील मध्ये रील जाऊन मध्ये बघू बघा. शकता. खूप छान आहे. तर नंतर नक्कीच बघा. चला आम्ही आता निघतो. तोपर्यंत तिकडे गेल्यानंतर मी आता बाकीचं Yes, शूट yes, करते. yes, yes. कुठेही जाऊ नका. विहा वेट करत होती तू. वेट करत होती. अगं बाई हा किती टाइम नंतर आले मम्मा डॅडा. तू का चेंज केलंस आता रेड घातलेलंस ना. हा पण चेंज केलं मी नंतर. दादा कोणी सांगितलं का मी ब्लॅक घालतो? नाही मला काय माहिती. हो जयेश दिव्या इथेच राहतात. मामी असं राहिलं पाहिजे, असं दिसलं पाहिजे, इथं काहीतरी आहे. मामी Picture बघ, अरे तिथे काय? आज मामी दिसलं आम्हाला पाहिजे. थोडंसं असं वाटलं पाहिजे त्यांना. चांगला लपवला पण मामी काय बनवते. ठिकाणी पाठवलं ना मी तुम्हाला तर मस्त काय काय स्पेशल चालू आहे आज. बघूया मी रेसिपी शूट करते. रेसिपी कशी शूट करणार तुम्ही? चीज घालून Pizza चहा pasta बनवला जातोय. काय करते. बनवून झालेलं आहे already. अच्छा सॉस वगैरे बनवून झालेलं आहे का. मी घरी बनवलाय. त्या दिवशी तुम्ही रेडीमेड खाल्ला. आज तुम्ही मी बनवलेला पिझ्झा पास्ता सॉस खाणार आहात. ओके जाऊ दे आपण जेवढं असेल त्यामध्ये आपण शूट करूया. हे कांदा टोमॅटो कॅप्सिकम आणि काय आता वहिनी हे पनीर आहेत का. हा ह्याच्यात पण थोडासा कांदा टोमॅटो कॅप्सिकम आणि पनीर आणि थोडासा पिझ्झा पास्ता सॉस, थोडासा टोमॅटो केचप आणि चीजचा सॉस असतो ना, चीज अच्छा ब्रेडचा, हा ते मी मिक्स करून घेतलंय. अच्छा थोडं फ्लेवर लागायला अजून. ठीक आहे चालेल. हे पिझ्झा बनतोय ना. एअर फ्रायर मध्ये आता आम्ही पिझ्झा बनवतोय. व्हॅलेंटाईन डे स्पेशल ना वहिनी. बॅकग्राऊंडला आवाज येईल. विहा कोण माझी हिरोईन कोण आहे. अगं माझी हिरोईन. डॅडीचा हात दुखतोय बाळा. काय काय ते टॅटूमुळे दुखतंय. हा ओ ग ग ग कोणी सांगितलेलं काढायला? आ. अरे क्या करे पसंदीदा चीज जो होती है वो दर्द देती है. ओ ओ ई. भयंकर दुखतं. चला चला घेते मी घेते. काय आहे हे. पिझ्झा जादू. गॅस लावलाच नाही आम्ही. नाही म्हणजे नेमकं पीठ कशाचं ते विचारलो. पिझ्झाचंच पीठ आहे कशाचं पीठ आहे. मैद्याचं. मैदा आहे ना. हा तेच तर. त्याच्यानंतर अशी एक जाळी घ्यायची आहे आणि त्यावरती हे जे आत्ताच छिद्र पाडलेले आहे शास्त्र जे असतं बोललं आहे ते त्याच्यावरती ठेवलं आहे. याला बेस बोलतात. तर हा असणार आहे आपला बेस आणि त्याच्यावरती ही घरी बनवलेली चटणी नाही काय हो सॉस कोणता. पिझ्झा पास्ता सॉस. पिझ्झा पास्ता सॉस. वा 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 तोंडाला पाणी सुटलं बघून.
आता याच्यावरती आहे चीजी सॉस. चीजी सॉस पण त्याच्यावरती आपण असा पसरवून घ्यायचा आहे. नंतर वेळ झालेली आहे टॉपिंग्सची. तर हे जे आहे काय पनीर आहे, कॅप्सिकम आहे आणि ऑनियन आहे आणि अजून बरंच काही हे आहे. घसा दुखायचा थांबला का? हा पटॅटो. ऐ ऐ छोटा मास्टर शेफ काय काम आहे तुझ्या इकडे? आठ ती बघायला आली तर बरोबर काय टाट काढून टाकली. बरोबर. आजोबांची लाडकी. घेतो तुला आईच्या टाटा. ओके, मला आधी वाटलं पॉन्ड्स पावडर टाकताय की काय. मी आता चुकीची माहिती दिली असती ना तर श्रोत्यांनो, पॉन्ड्स पावडर नव्हे, हे काय आहे हो? पिझ्झा मिक्सर. पिझ्झा मिक्सर. पिझ्झा मिक्सर नाहीये हा, पिझ्झा मिक्स असं त्याच्यावर लिहिलं तरी आहे. त्याच्यावरती लिहिलेलं आहे. तर हे जो आपण काय म्हणतो त्याला, चिली फ्लेक्स सोबत दुसरं काय असतं ते ओरिगॅनो होतं. तर ओरिगॅनोचा भाव आहे. ओरिगॅनो चिली फ्लेक्स मिक्स असतं ह्याच्यात. हा, तो ओरिगॅनोचाच भाव आहे. ओरिगॅनो इथं ठेवलेला आहे आणि त्याच्या बाजूला ओरिगॅनोचा भाव आहे. हा, माझी फेवरेट गोष्ट. पण तुम्हाला मोझरेला नाही आवडत ना? सारं चीज. मला चीजचे सर्व प्रकार आवडतात, काही विषय नाही. हा ना, मग ठीक हा, आहे. लग्नाच्या आधी हा विषय मला माहिती देखील नव्हता. ते खेचतं ते चीज. ओके. आणि हे प्रोसेस चीज आहे. हे प्रोसेस चीज आहे. चीजचे खूप सारे प्रकार असतात, तर त्यापैकी हा एक प्रकार आहे. मोझरेला हे चीज. चीज बघा, मी नाही खात. वारे चीज तेरे Public कितने साठी. रूप. हे चीज मी नाही खात, पण पब्लिक साठी आहे. पब्लिक पण नाही खात, पब्लिक बघते. अच्छा, या पब्लिक साठी. ओके. हो, तुम्ही तर घरातल्या बोलले ना पब्लिक खातात, साठी. म्हणून मी घालते. नाही तुम्ही अरे घातलं नसतं. चीज सब चीज चलता है अपने को. आता सेट करायला ठेवते. किती मिनिटं ठेवायचं वहिनी हे? मी आता ते प्रीहीट त्याचा जो इनबिल्ट मोड आहे मी त्याच्यावर डायरेक्ट लावायचा माझा तरी विचार आहे पर्सनली. हा पिझ्झाचा मोड आहे ना, हा. तो मी डायरेक्ट सिलेक्ट केला. हा. मग त्याच्यामध्ये टाइम इनबिल्ड येतो. अच्छा, ह्याच्यामध्ये असे ऑप्शन आहेत ना? 180. मग आपण चेक करायचा मध्येच. वर्क इन प्रोग्रेस. पिझ्झा मस्तपैकी आता तयार होणार आहे. होममेड पिझ्झा, कारण वहिनीला हे असे पदार्थ बाहेर आवडत नाही ना. वहिनी घरीच पिझ्झा बर्गर जे काय असेल ते घरीच करते. तिला बाहेरचे आवडत नाही. आणि वहिनी खरंच खूप छान करते. तुम्ही देखील ट्राय करू शकता. इझी आहे, जास्त डिफिकल्ट नाही आहे ना वहिनी खरं तर. खरंच. आणि हे पिझ्झा बेस सुद्धा तिने घरी बनवलं आहे. तिथूनच. असं नाही की पिझ्झा बेस विकत आणून ती करते, ती सर्व घरी करते. सुगरण आहे आमची, सुगरण. पिझ्झा माझा रेडी आहे, त्याचा फोटो नाही घेतला. हो का? व्हॉलंटियरचं काय असं आणि चालू आहे. घ्या. जरा खूप व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल. कुठे? तर हा आपला उपमा बनवून तयार झालेला आहे. सॉरी, पिझ्झा बनवून तयार झालेला आहे. हा पप्पा. छान झालाय. हा, थँक्यू पप्पा. बघा, छान झालेला आहे सांगतायत. कसा आहे रे? मी समजू शकतो ताईंच्या भावना की एका शेफला अजून काय हवं असतं. छान झालं हे वाक्य ऐकण्यासाठी कान तरसलेले असतात ना. मी तर एवढा जास्त खात नाही. सर्वांचं खाऊन झाल्यानंतर आता आमचा टर्न आलाय. आमचं बाळ तिथे झोपलंय. आणि डॅडी कसा होता? डॅडी मस्त. डॅडीनं तर आवडला. आता आमचे साहेब. गरम आहे ना? होममेड पिझ्झा. हो, सांगितलं मी त्यांना. या ना तुम्ही दोघं पण, या ना. वहिनी पण येते. वहिनी बनवते अजून, तोपर्यंत म्हटलं. चुम्मेश्वरी पिझ्झा. हा माझा विदाउट मोझरेला वाला आहे.
हा बघा. माझे सून पिझ्झा खूप छान बनवलाय. माझी सूनबाई खूप हुशार आहे. सर्व जेवण पुन्हाचे प्रकार इकडे. ही माझी सूनबाई खूप छान आहे. खूप सुगरण आहे स्वयंपाकामध्ये. मी बोलली मम्मी त्या आधीच सुग्रण आहे ते. आणि आज तू फिल्टर लावलंयस, मागचं सगळंच ब्लर दिसते. आपण जेव्हा फोकस ठेवतो तेव्हाच ते मग तू होतं. काय काढलं नाही छान आहे पण तो फिल्टर. ठीक आहे माणसं दिसतोय. हा दादा लावायला. ठीक आहे ketchup. या केक मध्ये कधी करणार आहे? आता मोकळा आता आता केक कटिंग पण करायचं. गरम आहे ना. मध्ये ठेवू का केक पण? तिथे वहिनीने केक बनवलाय. केक देखील घरी बनवलाय. पिझ्झा बेस. पिझ्झाला लागणार सगळं सामान काय कधी काय बोलतात त्याला, चटणी बिटणी वगैरे जे- सॉस सांगितलं सॉस. दादा, सांगितलं. सगळं होममेड आहे. हो दादा सांगितलं. आणि पिझ्झा सोबत हे केक पण व्हॅलेंटाईन डे स्पेशल. अरे ह्याच्यावर लव यू पण दिलेलं होतं ना, ते टर्न करून ठेवलं काय दादाने. लव यू लिहिलेलं वहिनीने मस्तपैकी. हे सुद्धा तिने घरीच केलेत केक. ते आता कटिंग करणार आहे आम्ही. विहा उठली तू आता. ये आपण आता केक कट करूया. ये मी तुझ्यासाठी थांबले बाळा. ये चला 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 या. डॅडाने इथे मस्त मस्त आणून ठेवलेलं आहे. तर चाकू आणले, हत्ती आणले, केक चाक आणले. हत्ती चाक आमचा आहे. हाती तुमचं आहे? हो हत्ती आमचा आहे. ए, काय रे? माझा हत्ती येतो. हो. चला 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 या. उठले तोपर्यंत पटकन आपल्याला तो पण केक कट करायचा आहे. आपण करू. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. Valentine's Day. आपण कट करूया. आपण कट करूया. हा, आम्ही खात नाही. तुला नंतर, तुला नेक्स्ट इयर. अशी किती? हॅपी व्हॅलेंटाईन्स हे काय डे. जेवतोय हो घरात. थँक्यू. आलो आलो आलो. येतो. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. थँक्यू. आता वहिनी सोबत घे. वहिनी हॅपी पानिपतचं युद्ध. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी चलपुकडे डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. थँक्यू. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. Happy Valentine's Day. चॉकलेट. ठीक आहे, फुल पण देऊन टाकलं की पप्पा सोबत. फुल पण देऊन टाका आता. मग घे. चला चला लवकर काम करू भरभर. आपण आता बाय बाय बोलूया. काय साहेबांना मूवी बघायचा आहे. हा कोणता मूवी बघायचा आहे? Conjuring. हा आम्ही झोपलो की बघा. झोपून हा अरे तुम्ही झोपल्यावर बी बघायला लागल्यावर तुम्ही झोपणार का? का आवाजाने भूत ओरडतात ना जोर जोरात. नाही भूत नाही ओरडत, पण भूताला बघून बाकीचे जे ओरडतात. आई बुबू मामीने कसं पकडलंय. बाय बाय. तर खूप छान पद्धतीने आम्ही असं व्हॅलेंटाईन डे माझ्या फॅमिलीसोबत मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे. फक्त माझी तेजू वहिनी आणि भाई नव्हते, कारण वहिनीच्या भाचीचा बड्डे होता. त्याच्यामुळे वहिनी तिथे गेलेली बदलापूरला आणि भाई पण तिथे होता. त्यामुळे माझ्या भाई आणि तेजू वहिनी आज नव्हते. बाकीचे आम्ही होतो. चल बुबू आपण बाय करूया सगळ्यांना. चल बोल बाय बोल. बाय तू बोल ना. चला आपण सगळे बाय बाय. बाय बाय. बाय